कर्जमाफीची प्रक्रिया थांबली, KYC करूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईनात आणि कर्जमाफीची दुसरी यादीही येईना। सध्या कर्जमाफीमध्ये नेमका काय गोंधळ सुरू आहे, थोडक्यात पाहूयात। नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली। या योजनेसाठी 40,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरीही देण्यात आली। त्यातील पहिल्या टप्प्यातील 7,000 कोटी रुपयाचा निधी बँकांकडे वर्गही करण्यात आला। पण KYC करूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत। KYC करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, सरकारनेही निधी वितरित केला आहे, पण तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज खाते हे थकीतच दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे। सध्या सरकारने पैसेही दिले आहेत, KYC ही पूर्ण झाली आहे, पण नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का जमा होत नाहीत या संदर्भात आता बँक प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे। बँक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या SBIच्या अनेक शाखांमध्ये इंटरनल ऑडिटचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया बंद झाली आहे। इंटरनल ऑडिटचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कर्जमाफीसाठी प्रकाशित केली, पण या यादीमध्ये एवढा गोंधळ निर्माण झालाय, त्यामुळे दुसरी यादीही आणखी आली नाही। यासोबतच प्रशासन, बँक यांच्याकडूनही अनेक चुका झाल्यामुळे दुसरी यादीही उशिराने येत आहे। सद्यस्थिती पाहता ही यादी येण्यासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे। कर्जमाफी संदर्भातील अधिकृत अपडेटसाठी आमच्या सोबत रहा। पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत। धन्यवाद।